फ्रेंड्स, आपण आज 12वी मधील एक नवीन चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. रिप्रोडक्शन इन प्लांट्स या चॅप्टरवरील पूर्ण व्हिडिओज कंप्लीट झालेले आहेत. एकानंतर एक मी तुम्हाला रिले करणारच आहे यूट्यूबवरती. त्यामधील 4 व्हिडिओज आपले तुम्ही पाहिलेले आहेत असं मी कन्सिडर करते आणि सातत्य असू द्यात म्हणजे तुम्हाला चॅप्टर समजायला मदत होईल. आणि हा जो नवीन चॅप्टर आहे तो जेनेटिक्सचा चॅप्टर आहे. याच्यामधील काही पॉईंट्स तुम्ही 11वीच्या बायोकेमिस्ट्री ऑफ सेल या चॅप्टरमध्ये माहीत असलेले असे काही पॉईंट्स या चॅप्टरमध्ये आहेत. जसे की DNA आहे, RNA आहे, त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत, हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला हा ओळखीचा असलेला चॅप्टर या ठिकाणी सुरू केलेला आहे. तोही तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि आज या ठिकाणी आपण जो चॅप्टर सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे जीन अँड इट्स नेचर. जीन, इट्स नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन. स्टेट बोर्डमध्ये याचं नाव असं आहे. NCERTच्या बुकमध्ये याचं नाव मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स असे आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा ग्रिगोर जॉन मेंडल जेनेटिक्सचे फादर यांनी इनहेरिटन्स कसं होतं ते आपण या पहिल्या चॅप्टरमध्ये अभ्यासलेलंच आहे. पण या चॅप्टरमध्ये आपण मॉलिक्युलर लेवलपर्यंत जाऊ पाहणार आहोत की हू इज द रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ ए जेनेटिक कॅरेक्टर्स ऑर हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. हे आपण या चॅप्टरमध्ये मॉलिक्युलर लेवलपर्यंत जाऊन पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघूया व्हॉट इज मीन बाय जीन. आपल्या चॅप्टरचं नाव जीन, इट्स नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन आहे. मग आपल्याला पाहायचं आहे की या जीन काय आहे. थोडीशी ओळख तुम्हाला तशी 11वीमध्ये झालेलीच आहे. पण आणखीन आपण या ठिकाणी बघूया. हा सेल आहे. सेलमध्ये सायटोप्लाझम असतं, मध्ये न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये असतं क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमॅटिन नेटवर्क. आणि या सेल मध्ये असतात ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. Cell contains organic compounds and inorganic materials. सेलमध्ये काय असतं, सेलमध्ये जे काही कंटेंट असतं त्याला म्हणायचं सेल्युलर फूड. त्या सेल्युलर फूडमध्ये काय असतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात आणि इनऑर्गॅनिक मटेरियल्स असतं. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुठले आहेत? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स. कार्बोहायड्रेट फर्स्ट we will see now here. Organic, inorganic materials like a water, salts and mineral ions. These are the inorganic materials present in the cell. And which are the organic compounds? Organic compounds present in the cells. These are carbohydrates, proteins, lipids and nucleic acids. Carbohydrate, proteins, nucleic acids, these are the macromolecules. बघा आपण काय बघत आहे,
आपण जातोय व्हॉट इज मीन बाय जीन हा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, त्याची ओळख करून द्यायची. आपण या चॅप्टरचे इंट्रोडक्शन या ठिकाणी पाहत आहोत. आपण जीन हा शब्द डायरेक्ट कसा सांगणार त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आपण बघतोय. सेलमध्ये जे कंटेंट असतं सेल्युलर फूड त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, इनऑर्गॅनिक मटेरियल्स असतात. मग इनऑर्गॅनिक मटेरियल्स कुठले आहेत? वॉटर आहे, सॉल्ट्स आहे, मिनरल आयन्स आहे. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुठले आहेत? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. And carbohydrate, protein, nucleic acid, these are the macromolecules. What are these? Macromolecules. Then there is nucleic acids. Nucleic acids are of two types. Nucleic acids are of two types. Nucleic acids are of two types. One is the DNA and one is RNA. Nucleic acids are of two types. These are DNA and RNA. Now, DNA is present in the nucleus and RNA is present in the nucleus as well as in the cytoplasm of the cell. Now, what is meant by gene? Gene is nothing but a segment of a particular segment of DNA, and which is responsible for inheritance and expression and inheritance of characters. Inheritance and expression of character साठी responsible कोण असतं? जीन असतं. and gene is the segment of DNA. तर या जीनचं आपल्याला नेचर, एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन अभ्यासायचं आहे. नाउ व्हॉट इज मीन बाय DNA? We will go toward that. DNA is present in the chromosomes. बघूया हा वर्ड बघा, क्रोमोझोम. आता याची ओळख करून घेऊया. व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम? This DNA is present in the chromosome. That chromosome contains DNA and proteins. Now, what is meant by chromosome? Chromosome is nothing but this is a chromatin material. Cell contains nucleus. This nucleus contains chromatin material, and this chromatin material undergoes condensation and coiling and supercoiling. Then form the chromosomes. क्रोमोझोमची ओळख तुम्हाला या ठिकाणी करून दिलेली आहे. तुम्ही 11वी मध्ये अभ्यासला आहे चॅप्टर कोणता? सेल डिव्हिजन. त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे न्यूक्लियर कंटेंट जे आहे ते आहे क्रोमॅटिन मटेरियल. दॅट क्रोमॅटिन मटेरियल अंडरगोज कंडेन्सेशन, कॉइलिंग, सुपर कॉइलिंग and then form the chromosomes. And that chromosomes contains a DNA and proteins. Now this DNA segment is the gene. बघा हा जीनचा शोध कधी लागला? That word that scientist Gregor John Mendel in the first chapter, inheritance means what? Inheritance means transfer of a hereditary characters from one generation to next generation. That is means a inheritance. And who is responsible for that? A hereditary unit, a particular factor, a particular particle. The name of that particular particle, that is the factor. बघा जॉन मेंडल या सायंटिस्टनी काय सांगितलं? वन इज द हेरिडिटरी युनिट which is responsible for transfer of a characteristics from parents to offspring, and this particular particle that is
nothing but a factor. Now Mendel's factor nowadays is called a gene. ज्याला मेंडल फॅक्टर म्हणाला होता त्या हेरिडिटरी युनिटलाच सध्या काय म्हटलं जातं? जीन. जॉन्सन या सायंटिस्टनी 1909 मध्ये याचा शोध लावलेला आहे. दॅट इज द जीन. मेंडल्स फॅक्टर इज नथिंग बट ए जीन. Nowadays it is called gene. And now this gene is responsible for inheritance, to transfer the characters from parents to offspring. Who is responsible now? Gene is responsible. त्याच्यानंतर बघा सुटॉन बोवेरी या सायंटिस्टचं असं म्हणणं होतं, who is responsible for inheritance? Chromosomes are responsible. And chromosomes carry the genetic material, or the chromosomes carry a characters from parents to offspring. Suton Boveri say that chromosomal theory of inheritance, and this chromosome, that DNA contains the chromosomes, and this DNA segment is nothing but the genes. थोडंसं म्हणजे अवघड नाहीये, सोपंच आहे, परंतु थोडंसं बघा इझी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे. सेलच्या मध्ये सायटोप्लाझम, मध्ये न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल. त्या जेनेटिक मटेरियल मध्ये काय झालं? कंडेन्सेशन म्हणजे ते आकुंचन पावलं. बघा एक लांब अशी तार जर तुम्हाला दिली तर ती तारला जर तुम्ही गुंडाळा केला तर तिला काय म्हणाल आपण? कॉइलिंग केलं. तर ते जी तारची जी लेंथ होती ती काय होईल? त्याला असं स्प्रिंग सारखं गुंडाळल्यामुळे तिची लेंथ कमी होईल. तसं या ठिकाणी काय झालेलं आहे? क्रोमॅटिन मटेरियल लॉंग थिन थ्रेड सारखं होतं. त्याचं काय झालं? शॉर्ट थिक असे क्रोमोझोम तयार झाले. बघा असे शॉर्ट थिक क्रोमोझोम्स तयार होतात त्याच्यापासून. हे असा शॉर्ट आणि थिक क्रोमोझोम तयार झाला त्या लॉंग थिन थ्रेड पासून. म्हणजे त्याच्यामध्ये ते काय झाले? लॉंग थिन थ्रेड काय झालं? त्याच्यामध्ये कॉइलिंग झालं, आणखी सुपर कॉइलिंग झालं आणि क्रोमोझोम तयार झालं. आणि त्या म्हणजे सुटॉन आणि बोवेरी या सायंटिस्टचं काय म्हणणं होतं की जे कॅरेक्टर्स आहेत पॅरेंट्सकडचे ते ऑफस्प्रिंग्सकडे, त्यांच्या मुलांकडे कसे ट्रान्सफर होतात? तर ते क्रोमोझोम्स कॅरी करतात, असं सुटॉन बोवेरीला म्हणायचं. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की क्रोमोझोम्स एक मध्ये काय असतात? डीएनए असतात. आणि त्या डीएनएचा जो पर्टिक्युलर पीस आहे तो म्हणजे कोण? जीन. आणि त्या परत आपण डीप मध्ये आणखी या चॅप्टर मध्ये बघणार आहे. म्हणजे खूप आपण डीप असं जातोय, खूप खोलीवरती जातोय आणि मॉलिक्युलर बेसिस पर्यंत जाऊन आपण इनहेरिटन्स कसं होतं ते पाहिलं. तर ह्या क्रोमोझोम मध्ये डीएनएचा पीस म्हणजे जीन, आणि पुढे बघणार आहे त्या जीन मध्ये असतं रिकॉन, न्यूटॉन आणि सिस्ट्रॉन. परत त्याचे 3 पार्ट्स. खूप मॉलिक्युलर लेवल पर्यंत आपण जाणार आहोत. तर असं हे सुटॉन बोवेरी त्याच्यानंतर काही सायंटिस्टने असं सांगितलेलं आहे की जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ ए कॅरेक्टर्स. देन a living cell or organism have ability to replicate, to reproduce that and transmit the characters to the next generation. This ability in the living cells and in the organism. Living cell and organism have ability. They have ability to reproduce and transmit characters and transmit characteristics and reproduce and transmit characteristics to generation after generation. This ability in the living cells and organisms. This ability in the living cells and organism. How this ability arises in the living cell and organisms? In the 20th century, what happened? A landmark discovery is there. That is the discovery of a DNA. DNA is the genetic material of organisms. हे फाइंड आउट झालं 20th century
चुका, कमीत कमी चुका झाल्या पाहिजे त्याच्या रेप्लिकेशनमध्ये. तर असे हे तिन्ही फीचर्स कुणामध्ये आढळले? DNA मध्ये. ऑल these features occurs in a DNA. So that DNA as a genetic material. म्हणजे हे सगळ्या गोष्टी कुणामध्ये आढळल्या? DNA मध्ये आढळल्या, म्हणून DNA ला काय म्हटलेलं आहे? जेनेटिक मटेरियल. पण याच्यासाठी ह्या DNA ने काय केलेलं आहे? बरेचसे काही इव्होल्युशनसाठी आवश्यक असणारे चेंजेस घडून आणलेले आहेत. अदर दॅन म्युटेशन न होऊ देता बरेच काही चेंजेस घडून आणले आणि त्यामुळे हा मिरॅक्युलस DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आपण या ठिकाणी हे इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे. पुढे या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे DNA जेनेटिक मटेरियल का आहे? कारण क्रोमोझोम मध्ये प्रोटीन पण आहे. आपण बघितलं क्रोमोझोम कंटेन्स DNA अँड प्रोटीन्स. मग आपण प्रोटीनलाच DNA ला जेनेटिक मटेरियल का म्हणालो? प्रोटीन का नाही? तर आपल्याला त्याच्यासाठी काय म्हणजे अनेक सायंटिस्टनी या ठिकाणी काय केलेले? ए नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आपण बघणार आहे. DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. DNA as genetic material. आपल्याला आता हे सिद्ध करायचं आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. क्रोमोझोम कंटेन्स DNA and proteins. Now, which is the genetic material? हे सिद्ध करण्यासाठी there are a series of experiments are there. अनेक सायंटिस्टनी बरेचसे एक्सपेरिमेंट्स केले आणि ते एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केलेला आहे. Microorganisms like bacteria and viruses they use and find out that DNA as a genetic material. So first that is the Griffith experiment. Griffith's experiment. पहिला एक्सपेरिमेंट अनेक सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केले. त्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट हा कोणाचा आहे? ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. आणि ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट मध्ये बघूया त्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे? एक बॅक्टेरियम यूज केलेला आहे त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी. त्यांनी यूज केलेले बॅक्टेरियम. त्या बॅक्टेरियमचं नाव आहे डिप्लोकोकस. डिप्लोकोकस निमोनी. Diplococcus pneumoniae, the name of the bacterium, and that the bacterium cause a disease, pneumonia. Pneumonia to the mammals. Pneumonia to mammals. And this bacterium Diplococcus pneumoniae cause a disease, that is the pneumonia disease, to the mammals. Then this bacterium have two types of strains. This bacterium have two types of strains. One is S strain and another one is R strain. S strain and R strain, these are the two strains. When that scientist culture that bacterium on the media, artificial media in the laboratory, then he find out that two types of strains, S strain and R strains. When culture he observed, then what he found? त्याला काय दिसलं होता? ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी पाहत आहोत. कल्चर मीडियावरती त्यांना दोन प्रकारचे स्ट्रेन्स या ठिकाणी दिसलेले आहेत. ते स्ट्रेन्स बघूया या ठिकाणी. S strain and second is R strain. What is the difference between them? First, S strain culture on the media observe a smooth
on the media, and R strain produces a rough colonies. R strain produces rough colonies on the artificial media. Then second, that S strain is a capsulated, and R strain is a non-capsulated. Capsulated and non-capsulated. Then third, that S strain is virulent or pathogenic, and R strain is a virulent or non-pathogenic. म्हणजे काय झालं बघा, जेव्हा बॅक्टेरिया या वाढवल्या मीडियावरती आर्टिफिशियल मीडिया तयार केली जाते, त्याच्यावरती या बॅक्टेरियाची ग्रोथ केली जाते. जेव्हा त्याची ग्रोथ केली तेव्हा असं लक्षात आलं की या स्ट्रेननी स्मूथ कॉलनीज तयार केलेल्या आहेत आणि यांनी रफ अशा कॉलनीज तयार केल्या. यस स्ट्रेन जे आहे त्याच्या बाजूनी पॉलिसॅकराइडने बनलेलं असं कोट आहे, कव्हर आहे, त्याला म्हणायचं कॅप्सूल. आणि तसं कॅप्सूल आपल्याला आर स्ट्रेन्स मध्ये पाहायला भेटत नाही. आणि यस स्ट्रेन हे कसं आहे, व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे म्हणजे डिसीज कॉझिंग आहे. आणि आर स्ट्रेन हे अव्हायरुलंट और नॉन पॅथोजेनिक म्हणजे ते डिसीज कॉझिंग नाही. असे दोन प्रकारचे स्ट्रेन्स या सायंटिस्टने या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि पुढे बघूया या स्ट्रेनचा यूज तो करत आहे कशासाठी. त्यांनी एक ॲनिमल या ठिकाणी यूज केलेला आहे, माईस. या माईसला इन्फेक्शन निमोनियाचं अगोदर त्यांनी जे स्ट्रेन्स यूज केलेले आहेत ते याच्यावरती माईसवरती त्याचं एक्सपेरिमेंट करून तो पाहणार आहे. तर त्यांनी माईसला काय केलेलं आहे, इन्फेक्शन केलेलं आहे किंवा इंजेक्शन दिलेलं आहे एस स्ट्रेनचं आणि आर स्ट्रेनचं. त्यावेळेस त्याला काय दिसून आलं ते आपण बघूया एका चार्टच्या द्वारे. बॅक्टेरिया injected, then effect on mice. कोणत्या बॅक्टेरिया इंजेक्ट केल्या तेव्हा काय इफेक्ट या माईसच्या बॉडीवरती झाला तो आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट, that S strain injected. That injection of a S strain is given to the mice. Then that mice is dead. Mice काय झाला, dead झाला किंवा die झाला. Then second, R strain. हा S strain कसा आहे, व्हायरुलंट आहे, डिसीज कॉझिंग आहे, म्हणून याला डिसीज झालेला त्याला माईसला आणि त्यामुळे तो डेड झाला. आर स्ट्रेन इंजेक्टेड, infected to the mice with the help of a R strain, then that mice is a survive. It is survive or live. Then third condition, heat killed S strain. It killed S strain, then that time also mice is survive. And in the fourth condition, heat killed S strain plus R strain live. हिट किलड S स्ट्रेन आहेत आणि R स्ट्रेन लाईव्ह आहेत असं दोघांचं कॉम्बिनेशन केलेले फोर्थ कंडिशन मध्ये. देन दॅट टाइम ऑल्सो माइस डाय. आता बघा या स्ट्रेनचं जर आपण त्याला
माईस काय करतो, त्या एस स्ट्रेनला हिट करतो, त्याला हिट करतो. हिट केल्यामुळे एस स्ट्रेन किल होतं. मग त्यामुळे त्याचा जो त्याच्यामध्ये असलेली जी टॉक्झिसिटी आहे ती कमी होते आणि त्यामुळे माईसच्या बॉडीवरती काहीच परिणाम होत नाही, माईस सर्वाइव्ह होतो. परंतु फोर्थ कंडिशन मध्ये काय केले बघा, हिट किल्ड एस स्ट्रेन आहे आणि आर स्ट्रेन आहे. हे दोघांमुळेही ऍक्च्युअल बघा, या दोघांमुळेही हा माईस काय व्हायला पाहिजे होता, सर्वाइव्ह व्हायला पाहिजे. पण इथं काय झालंय, माईस डाय झालाय. असं का झालं असेल याचं आपण उत्तर बघूया. तर बघा, या माईस जो डेट झालेला आहे त्याचं काय केलं, सॅम्पल घेतलं, ब्लड सॅम्पल, आणि ते ब्लड सॅम्पल मीडियावरती कल्चर केलं. तेव्हा तिथं काय दिसल्या, यस स्ट्रेन कॉलनीज. त्या सायंटिस्टला काय आढळलं, जेव्हा हे ब्लड आहे, डेड माईसचं ब्लड घेतलं, ते कल्चर करून पाहिलं, तर त्याच्यामध्ये काय आढळून आल्या, यस टाईपच्या लिव्हिंग कॉलनीज आढळून आल्या. आणि हे असं कसं झालं असेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला या ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंट मधून एक आपल्याला पॉइंट शिकायचा आहे, तो म्हणजे कुठला, ट्रान्सफॉर्मेशन. इथं काय झालं असावं, इथं ट्रान्सफॉर्मेशन झालं असावं, म्हणजे तिथं म्युटेशनच्या शिवाय, म्युटेशन झालेलं नाही, इथं सडन चेंज झालेला नाही, जीन मध्ये किंवा क्रोमोझोम मध्ये सडन चेंज झालेला नाही. ते दोन्ही सोडून इथे एक वेगळाच बदल या ठिकाणी झालेला आहे. तो म्हणजे काय झाले बघा, हे जे आर स्ट्रेन आहे, त्या आर स्ट्रेन कशा आहेत, नॉन कॅप्सुलेटेड. पण ज्यावेळेस इथं आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन हे दोघं एकत्र ठेवलेले बघा, एस स्ट्रेन आर स्ट्रेन जेव्हा एकत्र दोघांना ठेवले, तेव्हा काय होतं, हे आर स्ट्रेन काय करतं, पिक्ड अप समथिंग फ्रॉम द एस स्ट्रेन. दिस आर स्ट्रेन पिक्ड अप समथिंग फ्रॉम द हिट किल्ड एस स्ट्रेन. नाउ व्हॉट पिक अप, त्यांनी तिथून काय घेतलं असावं, तर त्यांनी त्याच्याकडून काय घेतलेलं आहे, त्याचं एस स्ट्रेनचं आर स्ट्रेननी जेनेटिक मटेरियल घेतलं, आणि ते जेनेटिक मटेरियल घेतल्यामुळे आर स्ट्रेनच्या बाजूनी पण काय तयार झाले, कॅप्सूल्स तयार झाले. दिस आर स्ट्रेन हॅव ॲबिलिटी टू प्रोड्यूस ए कॅप्सूल, पॉलीसेक्राइड मेड कॅप्सूल अराउंड इटसेल्फ, अँड सो दॅट दिस आर स्ट्रेन्स gets transformed into a S strain, and due to that what happened, that mice is die. त्यामुळे माईस काय झाले, डाय झाले, कारण एस स्ट्रेन मध्ये असलेली जी जेनेटिक मटेरियल आहे ते कुठे ट्रान्सफॉर्म झालं, आर स्ट्रेन मध्ये, आणि त्यामुळे आर स्ट्रेननी त्याच्या बाजूने कॅप्सूल तयार केलं आणि ते कॅप्सुलेटेड एस स्ट्रेन झालं, आणि म्हणून त्यांनी माईसला निमोनिया डिसीज कॉज केला आणि त्यामुळे माईस इथं डेड झाला. म्हणजे इथं आपल्याला काय समजलं, ट्रान्सफॉर्मेशन. पण त्याचं केमिकल अनालिसिस होऊ शकलं नाही. व्हॉट इज दॅट जेनेटिक मटेरियल इज नॉट केमिकली अनालाइज्ड. इट मे बी कार्बोहायड्रेट, इट मे बी लिपिड, और इट मे बी DNA, और इट मे बी RNA. that will be not find out that Griffith सायंटिस्ट, हा सायंटिस्ट हे सांगू शकला नाही केमिकल नेचर त्या. आता याला बघा काय म्हटलेले, त्या आर स्ट्रेननी एस स्ट्रेन कडून काहीतरी घेतलं. काय घेतलं, त्याला म्हटलेलं आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. काय म्हटलेलं आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. दिस ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल्स केमिकल नेचर इज नॉट अनालाइज्ड, and in the next experiments another scientist find out that what is the chemical nature of that transforming principle. म्हणजे फक्त ग्रिफिथ काय सांगू शकला, एस स्ट्रेन कडून आर स्ट्रेन कडे काहीतरी ट्रान्सफर झालं, आणि ते काहीतरी ट्रान्सफर झालं समथिंग. त्या समथिंगलाच तो काय म्हणाला, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. दिस इज अबाउट द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. थँक यू.